ओके, आपण स्टार्ट करूया. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? व्हेरी 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 नाही, व्हेरी 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 इझी आहे. ओके, पण केव्हा सांगा? कन्सेप्ट जर क्लिअर केले तर. ओके, नुसतं परीक्षेसाठी नाही अभ्यास करायचा. मॅथ्स हे काय करायचे, समजून घ्यायचं. कन्सेप्ट समजून घेतले ना, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला कठीण वाटणार नाही. मी परत एकदा सांगतोय, कोणता लेक्चर मी स्क्रीनवर दिसतोय की रे बाबा, आणि ग्रुपवर पण पाठवलं, वाचत नाही तू? ओके, तर मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे, उद्या माझी परीक्षा आहे, आज मी खेळायला जाणार, आज मी पिक्चरला जाणार, एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. पण त्याच्यासाठी तुमचे कन्सेप्ट काय असायला पाहिजे, क्लिअर करायचं. बाकीच्या सारखा मॅथ्सचा अभ्यास नाही करायचा, समजून घ्यायचं, परफेक्ट समजून घ्यायचं. आणि जेणेकरून त्याच्यामुळे काय होते सांगा, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही न बघितलेला प्रॉब्लेम सुद्धा मला सोडवता येतो, जर मी काय केलं सांगा, कन्सेप्ट माझे क्लिअर केले तर. ओके, तर त्या दृष्टीने मी काय करणार सांगा, कोणाचा माईक चालू आहे, बाहेर काढू मी? ओके, तर आज आपण रेशो, गुणोत्तर, कोणाचं रे बाबा चालू आहे मॅच? माझंच चालू आहे. 2 मिनिट. ओके, चालेल. गुणोत्तर, प्रमाण वगैरे मराठीमध्ये काय म्हणतात ते बघा. ओके, तर ते आपण काय करणार आहे, एकदम परफेक्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, तर पहिल्यांदा आपण रेशो, गुणोत्तर म्हणजे काय ते बघणार आहोत. एकदम सिंपल शब्दामध्ये आपण गुणोत्तर म्हणजे काय ते बघणार. अरे कुठला आला बाबा, 2 मिनिट, 2 मिनिट. कुठे गेलो मी? ओके, दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते, ब्लँक स्क्रीन दिसते ना? ओके 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 ओके, चालेल. गुणोत्तर किंवा रेशो म्हणजे का, समजा 5/10 लिहिलं तर त्याचा रेशो काय म्हणतो आपण, 1/2 म्हणतो. किंवा मी असं पण लिहू शकतो, 15/30 लिहू शकतो. हे सगळे काय सांगा, सेम आहे, कारण हे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म झालं. आपण असं कुठलंही लिहू शकतो. काय लिहू शकतो, 20/, किती लिहू शकतो, 20/40. तर याला मी काय करतो सांगा, याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर याला पण 3 ने करायला पाहिजे. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा, रेशो म्हणतो. ओके, आता समजा केव्हा केव्हा काय प्रॉब्लेम दिले, आता समजा दोघांचा रेशो दिलेला असतो. आता ऍक्च्युली जर आपल्याला काढायचं आहे तर आपण काय करणार सांगा, त्याची व्हॅल्यू 5x करणार, म्हणजे याला कॉमन याने आपण मल्टिप्लाय करत असतो. जेव्हा याला x ने मल्टिप्लाय करतो तेव्हा खालच्या डिनॉमिनेटरला पण आपण काय करणार आहे, x नेच मल्टिप्लाय करणार. आणि जेव्हा आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे तर मी काय करणार सांगा, मी x ची व्हॅल्यू काढणार. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार, 5x + 10x करणार. आणि जी काही टोटल माझी दिलेली आहे, हे आपलं इक्वेशन तयार झालं. x ची व्हॅल्यू मिळाली की एक्झॅक्ट ह्याची व्हॅल्यू मला मिळाली. हे आपण काय झालं सांगा, हे रेशो झाला. पण रेशोची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करणार, त्याला x 5 × x 10 × x कॉमन याने काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, आता उदाहरणार्थ समजा दोघांची टोटल आहे ती समजा आपल्याला दिलेली आहे 75. आपल्याला टोटल काय दिलंय सांगा, 75 दिलाय, आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 5:10 दिलेला आहे. मी काय करणार सांगा, 5 ला x ने मल्टिप्लाय करणार, 10 ला x ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे माझे काय झाले सांगा, 5x + 10x = 75. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू मला किती मिळाली सांगा, 5 मिळाली. ओके, त्याच्यावरनं मी काय करू शकतो सांगा, 2 नंबर काढू शकतो, 25 आणि किती येत आहे, 50 येतं. बरोबर, समजलंय? हे बेसिक सगळ्यांना समजलं का, रेशो म्हणजे काय ते? ओके ओके, तर जनरली आपण काय करणार, तर रेशोचे सिंपल मी प्रॉब्लेम आणलेले आहे. ओके, आणि ते तुम्हाला पटपट आपण काय करणार आहे, सोडवणार. सिम्प्लिफाय रेशो तुम्हाला समजलाय, काही प्रॉब्लेम येता का म्हणे, बरोबर? हा, हे काय हरकत नाही. 12/16 म्हणजे किती होतात ते मी एकदम काय करतो, बेसिक लेवल पासून घेतो. ना
हे आपण काय होणार सांगा, किती होणार? 3 चौक 12, 4 चौक 16. ओके. दुसरं आपल्याला काय करायचं सांगा, डिवाइड करायचं. आता डिवाइड म्हणजे मगाशी मी तुम्हाला प्रॉब्लेम दाखवला तसंच झालं. डिवाइड 500 इन रेशिओ ऑफ 3:2. मग मी काय करणार सांगा, 3x प्लस 2x इज इक्वल टू काय करणार, 500 करणार. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 100 मिळाली. ओके, म्हणजे काय झालं सांगा, 300 आणि 200 मध्ये 200. क्लिअर. मॅच कसा समजतोय काय? मॅच कसा समजतोय काय? व्हेरी इझी आहे. ओके. आता इथे काय दिलं बघा, इफ रेसिपी यूज 3 कप ऑफ फ्लोअर अँड 5 कप ऑफ वॉटर, फाइंड द रेशिओ विचारलं. रेशिओ आपला काय येणार सांगा, 3:5. एकदम सिंपल घेतोय मी पहिल्यांदा. ओके. नंतर आपण फोर्थ प्रोपोर्शन, हे मी तुम्हाला सांगितलं नाही तरी पण बघा. समजा A अपॉन B आणि B अपॉन C हे प्रोपोर्शन मध्ये आहे. प्रोपोर्शन मी तुम्हाला बोललो नाही, मी फक्त काय बोललो सांगा तुम्हाला, काय बोललो मी, रेशिओ बोललो. ओके. प्रोपोर्शन म्हणजे काय, समजा आपण काय केलं, A B C D हे काय सांगा प्रोपोर्शन मध्ये आहे, तर आपण असं लिहू शकतो, A अपॉन B इक्वल टू C अपॉन, किंवा आपण काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहू शकतो, करू शकतो, असं पण लिहू शकतो. आता चौथा जो प्रॉब्लेम आहे तो आपला काय आहे सांगा, फोर्थ प्रोपोर्शन काढा म्हणून सांगितलं. तर आपण काय करणार सांगा, 2/3. सर ए बी कसं घेतलं, ए बी कसं घेतलं, ए आपला पहिला पार्ट झाला, पहिला भाग झाला. 4 नंबर आहेत समजा A B C D, आणि आपल्याला काय सांगितलं, हे प्रोपोर्शन मध्ये आहे, प्रोपोर्शनल आहे. ओके. तर आपण काय लिहू शकतो, जेव्हा प्रोपोर्शनल असतो ना, तेव्हा ए बी चं जर आपण रेशो काढला, A अपॉन B, तो रेशो बरोबर C अपॉन D बरोबर असतोच असतो. क्लिअर? क्लिअर? हो सर. क्लिअर? यस सर. ते मी कसं लिहू शकतो सांगा, परत एकदा बघा. जिथे जिथे समजत नाही मी ते तिथे थांबवा मला. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असं लिहू शकतो, किंवा समजते का, काय करू शकतो, A अपॉन D AD इज इक्वल टू CB लिहू शकतो. ओके. आता आपल्याला काय दिलं, हे आपलं फर्स्ट प्रोपोर्शन झालं, सेकंड झाला, थर्ड आणि फोर्थ झालं. ओके. मग आपण काय करणार सांगा, हे लिहिताना मी कसं लिहिणार, एकदम सिंपल मध्ये, 2/3 इज इक्वल टू 6 अपॉन, आपल्याला लास्ट हे माहित नाही, मी काय करणार एक्स करणार. आणि जेव्हा मी काय करतो सांगा, एक्स ची व्हॅल्यू काढता येते. अरे कोणाचा माईक चालू आहे बाबा, मला परत कशाला सांगायला लावता. एक्स ची व्हॅल्यू काय आहे सांगा, यस सर. कोणाचा आहे, डिस्टर्ब होतोय सर माईक चालू, डिस्टर्ब होत आहे. झालं मी बंद केला तिचा. आता दुसऱ्या वेळी चालू झाला तर मी बाहेर काढणार. ओके. तर इथे आपण असं पण करू शकतो, 2 × 3 म्हणजे 6, 3 × 3 म्हणजे 9. क्लिअर? हे समजलं? हे समजलं? हो. यस सर. पाचवा प्रॉब्लेम तुम्ही इझिली सोडू शकाल. पाचवा प्रॉब्लेम तुम्ही इझिली सोडू शकाल, करू शकाल. 4 × 7 म्हणजे काय होणार सांगा, 11x होणार आहे, इज इक्वल टू 44. x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 म्हणजे काय होणार सांगा, 44 आणि नाही सॉरी, x इज इक्वल टू 4 चूक, सॉरी चूक माझं. इथे पहिला काय येणार सांगा, 16 आहे ना, आणि दुसरा काय येणार आहे, 28. क्लिअर? ओके. यस सर. दुसरा एक लक्षात ठेवायचं, रेशिओ असतो ना तेव्हा त्यांचे युनिट सेम असावं. युनिट सेम असायला. समजा तुम्हाला सांगितलं 500 ग्रॅम आणि 1 किलो, तर आपण असं नाही लिहिता येणार. ओके. कारण हे आपलं ग्रॅम्स मध्ये आहे आणि हे केजी मध्ये आहे, तर याचा रेशो 500/1 नाही आहे. ओके. हे आपण काय करणार, दोन्हीचं युनिट्स काय करायला पाहिजे, 1000 येईल सर. काय ना सांगा, 5500 डिवायडेड बाय 1. हे आपले दोन गेले, म्हणजे काय ना सांगा, रेशो त्यांचा 1000 सांगितलं ना सर. हे क्लिअर? समजलं? अरे परत नको बोलू, माझे काम चांगले आहे. ओके. कोऑपरेट करा ना, कोऑपरेट करा मला. ओके. तर हे समजलं, 250 ग्रॅम्स अपॉन 1 kg. ओके. म्हणजे काय होणार सांगा, 1/4 आन्सर आहे. 1/4. हो सर.
एकाने सांगितलं बरोबर काय दुसऱ्याने बोलू नका. 1/4 Okay. सर. In a classroom of 50 boys and 25 girls, find the ratio of boys to total student. आन्सर काय करणार सांगा. बॉयज एवढे आहे. फाइंड द बॉयज विचारलं. ओके. आणि टोटल स्टुडंट म्हणजे काय लिहिणार मी. 30. काय लिहिणार मी. 30 येतं का 40 येतं. 40 येतं. 40 येतं. म्हणजे काय आहे ना सांगा. 40. बरोबर. नाही सॉरी चुकलं माझं. सर 40 घेतलं. चुकलं. ओके. सर 8/3/8. ओके. 3/8. क्लिअर. सर 40 कसं घेतलं. अरे 40 इथे काय दिलं. इथे काय लिहिलंय त्याने. काय लिहिलंय. टोटल स्टुडंट विचारलाय. टोटल स्टुडंट किती होता. 25 + 15 किती होता. ओके. 40 होता. ओके. क्लिअर सर क्लिअर. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं. 600 1:2:3 मध्ये डिवाइड करा म्हणून सांगितलं. मग मी मगासारखं काय करणार सांगा. 1x 1x + 2x + 3x 1x + 2x. = 600. ओके. सर म्हणजेच आपल्याला 6x = 600. 1000 नाही येणार बाबा. x 100. = 100 म्हणजे काय ना 100 200 300. ओके. ओके. हे सगळं बेसिक आहे बघा. ओके. नंतर दुसरा विचारलाय 9वा क्वेश्चन. कन्वर्ट 0.25 h to 1 इन होल नंबर. मी काय करणार सांगा. 0.25 मी कसा लिहू शकतो. 25/100 लिहू शकतो. आणि डिवायडेड बाय 100 म्हणजे इंटू 1 करणार. म्हणजेच मला काय करावं लागेल. 1/4. क्लिअर. Yes, sir. 1/4. हे पण एक बेसिक क्वेश्चन आहे. 5वीतला घेतलेला आहे. 2/5 म्हणजेच आपण 2/10 येस सर लिहू आहे तो शकतो. क्वेश्चन. ओके. म्हणजेच आपण काय करू शकतो. असं लिहू शकतो. क्लिअर. सर. बेसिक मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का. हे बेसिक आपण जे काय बघितलं त्याच्यामध्ये. नाही सर. ओके. थोडेसे म्हणजे तशाच प्रकारचे क्वेश्चन पण थोडेसे त्याच्यामध्ये मी काहीतरी हे घातलेलं आहे. ओके. तर 2 numbers आर इन रेशो हे तुम्हाला जमायला पाहिजे. मी घेत नाही. बरोबर. ओके. बरोबर. होय नाही. ओके. नंतर हे तुम्हाला जमायला पाहिजे. ओके. इथे बघा हे काय म्हणतो व्हेरिएशनही असतं. ते 2 प्रकारचं असतं. एक डायरेक्ट असतं आणि एक इनव्हर्स असतं. ओके. समजा सर 13 नंबरचा समजून द्या. 2 मिनिट. 5 मला काय करतात सांगा. 5 मँगोज समजा मला 100 रुपयाला भेटतात. तर 6 मँगोची किंमत पण वाढणार काय कमी होणार. याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार सांगा. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे एक वाढलं की दुसरं पण त्याच्याशी रिलेटेड असतं वाढतं. ओके. आता एक दुसरं उदाहरण आपण घेऊया. ते आपण लिहिताना कसं लिहितो सांगा. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y असं आपण लिहितो. ओके. पण केव्हा काय होते. दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आपल्याला काय सांगितलंय की एक काम 12 माणसं 10 दिवसात संपवतात. तर 25 माणसं ती काम किती दिवसात संपवणार. ते कमी येणार का जादा येणार. कमी होणार. मग त्याला आपण काय म्हणतो सांगा. कमी होणार सर. त्याला आपण काय म्हणतो सांगा. कमी होणार सर. इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणतात. मी परत एकदा रिक्वेस्ट करतो. एकदा बोलला कोणतरी काय तेच आन्सर तुमचं असेल तर परत बोलू नका प्लीज. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो सांगा. इनव्हर्स. तुम्ही आता मोठी मुलं आहात. तुम्ही छोट्यासाठी केलं तर कसं होणार सांगा. तुमचाच फायदा आहे त्याला. तुम्हाला चांगलं क्लिअर ऐकायला येणार. मला डिस्टर्ब नाही झालं की माझ्याकडनं काही मिस्टेक नाही होणार आहे. ओके. क्लिअर. x = इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू a/y. त्याला आपण इनव्हर्स म्हणतो. ओके. तर आपल्याला काय करायचंय बघा. हे समजलं ना तुम्हाला. आता 10 ऍपल 50 ला मिळतो तर 25 ऍपल कितीला मिळणार.
हे डायरेक्ट sir. असणार. 10 आपल्याला काय मिळतं 50 ला मिळतं. तर आपलं 125 25 सर. कितीला मिळेल? किती येणार सांगा? हे आपण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. 125. 125. समजलं? क्लिअर सगळ्यांना समजलं? समजलं? येस सर. Yes, sir. तर आता पुढचं बघूया आपण. 15 वर्कर्स कम्प्लीट द टॅक्स इन 10 डेज. हाऊ मेनी डेज विल 30 वर्कर टेक टू कम्प्लीट द टास्क? आता मला सांगा 15 किती लागतं सांगा? 10 दिवस लागतात. आता 30 जर आपण केले तर डेफिनेटली दिवस आपले काय होणार आहे सांगा? काय होणार आहे? कमी होणार. आता हे कसं काढायचं? हे कसं काढायचं सांगा? हे काय करायचं? 15 इंटू 10 करायचं. 15 इंटू 10 इज इक्वल टू 30 इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार? 5 मिळणार. क्लिअर? ओके. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे परत एकदा सांगा मला. Very ओके. कार्स कव्हर पुढे आता. कार्स कव्हर 60 किलोमीटर इन 2 hours. फाइंड द स्पीड इन किलोमीटर पर आवर. एकदम 5वीतला क्वेश्चन आहे. किती आहे ना? 30. मी सिंपल पण घेतले. 30. आता 15 पण सिंपल क्वेश्चन आहे. काय करणार? 12/18 इज इक्वल टू एक्स अपॉन 36. ओके. म्हणजे काय ना आन्सर 24 येणार. 18 गुणिले 36 24 सर. ओके. ओके. मी तुमचं रेशोचं बेसिक क्लिअर करतो, कॉन्सेप्ट क्लिअर करतो. लक्षात आहे. नंतर आपण थोडेसे कठीण प्रॉब्लेम कडे जाणार आहोत. ओके. तर दुसरं बघा आता. काय ते? आवाज ऐकून येत नाही. सगळ्यांनाच ऐकायला येत नाही माझा आवाज? तुझ्या हे बघ स्पीकरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का बघ. ओके. 2 numbers are in ratio 7:8. Larger number is 64. Find the smaller number. जमेल? 56. Yes, sir. 7/8 म्हणजे 8 ज्याचं हे आहे तो जास्त असणार आहे. मी काय करणार सांगा? एक्स अपॉन काय करणार? 64. 56 सर. 49. कारण 8 64 7 8 जा 50. 56 सर. ओके. ओके. A bag contain red and blue marbles in the ratio 5:2. If there are 40 marbles, how many red marbles are there? हे मी फक्त वर्ड मध्ये प्रॉब्लेम घेतले, बाकी कठीण काय नाहीये ते. 3/5. रेड म्हणजे काय सांगा? एक्स आहे. ब्ल्यू म्हणजे आपलं 40 आहे. तर इथे किती येणार? 5 नाही येणार आहे. किती येणार आहे? 30. 30 येणार. फक्त हे काय वर्ड मध्ये प्रॉब्लेम घेतले, त्यामुळे थोडेसे तुम्हाला Sir, 3/5. Sir, 3/5. ओके. सॉरी. 3/5. सॉरी. सर काय सांगा? 3/5. 24. ओके. If the sides of triangle are 24. 3/4 येते. ओके. मग आपण काय करणार सांगा? 3x. 24. अरे झाला तो प्रॉब्लेम. पुढच्याकडे गेलो मी. पेरिमीटर म्हणजे काय? सम ऑफ ऑल साइड. सगळ्या बाजूंची बेरीज केली तर पेरिमीटर. ओके. परिमिती 36. काय ना? 12x इज इक्वल टू 36. Therefore x इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला काय मिळणार? 9, 12 आणि 15. म्हणजे आपल्याला काय सांगितलं सांगा? लॉंगेस्ट विचारलं. आन्सर काय ना? 15. क्लिअर. Yes, sir. ओके. Yes, sir. ओके. हा आपल्याला थोडासा वेगळा आहे बघा. 19 नंबरचा क्वेश्चन मी थोडासा कठीण घेतलेला आहे. ओके. करता येईल का? सर 20 नंबरचा समजून द्या. 20 आधी 19 नंबरचा सोडूया ना. काय करणार? काय करावं लागेल? कोण सांगतोय? 200 into 8. 200 into 8. बापरे. 200 divided by 8. समजून घ्या आधी. समजून घ्या.
208 येणार नाही. आपल्याकडे 5 मशीन आहे. ओके, आणि ते किती तास काम करतात? 1 तास काम करतात. प्रत्येक मशीन किती तास काम करते? 8 तास काम करते. म्हणजे किती तास काम केलं त्याने? 2 मिनिट किती तास काम केलं? 40 तास काम केलं. ओके, म्हणजे 40 तास काम केलं तर एका तासामध्ये किती होतात प्रॉडक्ट? आपल्याला काय मिळणार सांगा? 50. किती होता? 5 होतात. 5. 5 हे आपल्याला समजलं, एका तासात 5 होतात. आता आपल्याकडे 8 मशीन आहेत आणि 10 जवळ आहेत, म्हणजे टोटल किती आले? 80 झाले. Yes. बरोबर. 400. त्यामुळे काय होणार सांगा? 400. काय होणार? 400 सर. तुम्ही जर समजून घेतलं ना परफेक्ट, तर काय करायचं ते आपल्याला समजतं. ओके, 400 सर. 400 ऐकलं ना मी. ओके, 400 सर. नेक्स्ट. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? Very, 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 मग पटकन यायला पाहिजे ना. मग पटकन यायला पाहिजे. very important. पटकन यायला पाहिजे. पुढचा आन्सर पटकन यायला पाहिजे. Yes sir, येईल सर पटकन. चला पटकन काढा मग. कोण काढतं पटकन? कोण काढतं पटकन? ह्याच्यासाठी मी एक ट्रिक पण सांगणार आहे. आधी तुम्ही सांगा आन्सर किती येते ते. सर हा क्वेश्चन मराठीतून कसं असणार आहे? मग मराठीतून कसं असणार आहे? एक आपण काय, आपल्याकडे साखर 2 प्रकारची आहे. एक आहे ती 40 रुपये किलो आहे, दुसरी आहे ती 50 रुपये किलो, 60 रुपये किलो आहे, सॉरी. ओके, हे कशा प्रमाणात मिक्स करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ती विकता येईल 50 रुपये किलो मिक्स पाहिजे. सर 2/3. हा, 2/3. 2/3 सर. 2/3 कशाला बाबा? कशाला? कसं काढलं 2/3? समजा हे मी 40 घेतले, 40 किलो घेतले, 2 किलो घेतले, 2 घेतले. ओके, तर किती रुपये झाले त्याचे? 80 रुपये झाले. आणि हे 3 किलो घेतले, हे 3 किलो घेतले, किती आले? 180 झाले. 180 प्लस 80 म्हणजे किती आले? 260. 260 डिवायडेड बाय 5 केलं, 5 किलो आहे. आपल्याला 50 मिळतात का? 50. मिळतात 50? नाही. मग चुकलं ना आन्सर. कसं शोधायचं लक्षात आलं तुमच्या? म्हणजे तुम्ही काय करायचं, कन्सेप्ट समजून घ्या बाबा. काय ऍक्च्युली काय प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेतला. 1:1 सर. 1:1 कसं काढलं तू? आपण बघूया त्याचा आन्सर बरोबर आहे का नाही ते बघूया. 1:1 घेतला आपण. समजा याची 40 रुपये किंमत आहे, 40 झाले. याचे किती आहे? 60 आहे. किलो किती घेतले? 2 Yes, sir. किती आले? 50 येतं. म्हणजे आन्सर बरोबर. कसं काढलं तू सांग मला? असं अंदाजे सर असंच केलं सर. असं 40 + 60 40 + 60 100 डिवाइड बाय एक तुम्हाला मी हे सांगतो बघा, ट्रिक सांगतो. हे आपलं काय आहे सांगा? विक्रीची किंमत आहे. कॉस्ट आपल्याला एवढ्यानं विकायचं आहे असं करूया. तर जनरली काय करायचं सांगा, की आपलं जे कितीने घेतलेलं बघा, आपल्याला 40 रुपयाने घेतलेलं, तर हे कॉस्टिंग प्राइस आहे, म्हणजे आपलं आहे ते सेलिंग प्राइस आणि परचेस प्राइस. जर आपण काय केलं सांगा, 50 - 40 करायचं, याचा आन्सर किती येतं? 10 येतं. ओके, दुसरे आहे ते आपले 60 रुपयाने मिळाले. मग आपण काय करणार सांगा, 60 रुपये म्हणलं आपल्याला किती पाहिजे? 50 पाहिजे. 50 ते करायचं. इथे जे आन्सर आहे ना ते 10 असणार. आणि 10. ऍक्च्युली बाकी काय न करता काय करायचं सांगा, 10 × 10 म्हणजे किती आले सांगा? 1:1 झाले. 1:1. 1:8. तेच जर मला सांगितलं असतं समजा, हे 60 नाही, हे 70 रुपये केजीने आहे. ओके, एक आहे ती 70 रुपये केजीने. मग मी काय केलं असतं सांगा, इथे दुसऱ्यांचा 1:2. डिफरन्स किती आहे सांगा? 1:2. ते मी काय केलं? 1:2 केलं. 1:2. ही त्याची ट्रिक झाली. लक्षात येते? क्लिअर? हो सर. येस सोपी आहे? हो सर. नाही सोपी? ओके, चला पुढचे क्वेश्चन.
दिसतात का? मोठं करायला पाहिजे. मोठ्या करा सर. मोठं करा मोठं सर. करा सर. ओके, आणि पण आहेत, खूप आहेत, खूप आहेत. चालेल, चला, हाच होता ना? नाही, हाच होता. चला, दिसतात आता? हो सर. हो सर दिसतंय. इथे काय दिलं सांगा? हो सर दिसतंय. इथे मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. AB आपल्याला दिलेला आहे 2:3 दिलेला आहे. ओके, आणि BC आपल्याला काय दिलंय सांगा? 4:5. 4:5. आणि आपल्याला काढायला सांगितलं AC काढायला सांगितलं, A:C काढायला सांगितलं. तर जनरली आपण एक लेंदी मेथड वापरतो, पण ती करण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो बघा. ABC लिहिलं. Aचं किती आहे सांगा? 2:3 आहे. BCचं किती आहे सांगा? 4:5. इथे जो ब्लँक आहे ना शब्द, तिथे परत हाच नंबर पुढे घ्यायचा. या साईडला ब्लँक असेल तर हाच नंबर या साईडला घ्यायचा. क्लिअर? आणि काय करायचं बघा, 4:2 करायचं. किती आलं? 8 झालं. 4:3 किती आलं? 12 झालं. आणि 5:3 किती आलं? 15. ओके, म्हणजे रेशो काय विचारला आपला? A आणि C विचारला. आपण काय लिहिणार? 8:2 काय लिहिणार आहे? 8:15. आहे इझी ट्रिक आहे. 10b स्क्वेअर. सर. येस सर. क्लिअर? समजलं काय ते? हो सर. सर आणि कसं एकच करायचं लक्षात सांगा आलं? सर. हा, कसं करायचं लक्षात आलं का? सर अजून एकदा सांगा. परत एकदा सांगा. आपल्याला काय दिले सांगा? A:B दिलेलं आहे, A:B दिलेलं आहे, आणि B:C दिलेलं आहे. मी काय करणार सांगा? इथे A:B:C लिहिलं. A:B किती दिलेलं आहे? 2 आणि 3 दिला. B:C किती दिलाय? 4:5 दिला. आता बघा, इथे काय सांगा? एक ब्लँक स्पेस दिसते आपल्याला. मी काय करणार सांगा? हा जो नंबर आहे ना, शेवटचा नंबर, तोच परत रिपीट करायचा. याच्या अगोदर एक ब्लँक स्पेस आहे, हाच नंबर रिपीट करायचा. ओके, आणि काय करायचं सांगा? त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, आपल्याला काय विचारलं? A:C विचारलं. म्हणजे काय होणार सांगा? आपल्याला जर विचारलं असतं B:C विचारलं असतं, काय ते? घ्यायचं नाही सर. काय ते? सर 8/15b स्क्वेअर येईल ना? A/15b स्क्वेअर. 15b स्क्वेअर कुठलं सांगतोय मला तू? A:C तो रेशो विचारलाय की रे? रेशो आपला किती येणार सांग? 8:15 येणार ना? हा सर. काय चुकलंय माझं? सर ती बी ची व्हॅल्यू पण टाकायची असते ना? अरे ते पण मी सगळं काढलंय, ते बरोबर काढलंय. ते ट्रिक्स सांगितले मी तुला. सर बरोबर आहे. ट्रिक्स सांगलंय, ट्रिक्स सांगितली मी तुला. ओके, नाही तर दुसरी मेथड तुम्ही काय केली असती सांगा? काय केलं असतं? इथे बघा काय करावं लागलं असतं मला? 4 आहेत ना, इथे किती आहे? 3 आहेत. ओके, तर मी काय केलं असतं? याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, तर काय होणार सांगा? याला पण 4 ने मल्टिप्लाय. म्हणजे काय झालं सांगा? 4 त्रिक किती आले? 12 झाले. आणि इथे पण आपला 12 झाला. तेच मी केलं तिथे. आणि ह्याला जर आपण काय केलं? 3 ने मल्टिप्लाय केलं, ते 15. ओके ओके. हो सर. हो सर. हा, तेच मी इथे वापरले, तेच मी इथे वापरले, पण ट्रिकच्या स्वरूपात वापरले. येस सर. हा, हो सर. ओके. नंतर हा तुमचा हाऊ मेनी हे काय ह्याच्या सिंपल इंटरेस्ट वर आहे. तो इथे चुकून आलाय क्वेश्चन. सर 12.5. जे काय असेल ते काढा, ते सिंपल आहे. 5वीतला क्वेश्चन आहे. ओके, अ ट्रेन ट्रॅव्हल 300 किलोमीटर इन आवर ॲट द सेम स्पीड, हाऊ विल इट ट्रॅव्हल? हे पण सिंपल आहे. जमेल ना? हो सर. ओके, आता मला सांगा, त्याच ट्रिकने तुम्ही हे काढू शकाल? हो सर. येस सर. मी काय लिहिलं सांगा? हो सर. सर आम्ही काढतो. 15/28. काढा. झालं. सर 15/28. बघूया. काय 8 आहे,
6 आहे. सर 7 15 आहे. upon 28. 300 येतं 300. सर 15 upon 28. 15/28. सर 15 upon 20. 15/56 झालं ना माझं. सर 15 upon. हा 30 आहे ना ते 29. ओके. सर 30 येणार. सर 15 upon 28. 30 upon 56 सर. तेच ना म्हणजे 30/56. 15/28 झालं ना. हाफ करा ना त्याचं दोघांचं. ओके. हो. पुढचं येईल तुम्हाला 25. 300. आपल्याला सर. काय करायचंय कुठल्या रेशो मध्ये 2x + 3x + 4 4 3 7 8 9 9 झाले. 900 = 9x. Therefore, x = 100. म्हणजे 200 300 आणि 400. 300. ओके. 300 येते सर. इझी होतं. इझी होतं का? इझी होतं हो का? सर. खूप इझी होतं. खूप इझी होतं. easy. ओके. नंतर कुठलं सांगा. Very most. ओके. 2 numbers are in ratio 5:9. 9 is added to the board ratio. हा जमेल का मी करू? सर करा. करा सर. ओके. 2 नंबर करा आहेत सर. ते आपल्याला दिलेले आहे. 5 आणि 7 रेशो आहे. त्याच्यामध्ये आपण नंबर कुठला होणार सांगा. 5x होणार 7x होणार. 7. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं सांगा. इफ 9 इज ऍडेड टू द बोर्ड 9 ऍड केले 9 ऍड केले तर रेशो आपला काय होत आहे 8/11 होत आहे. 11. आता काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 50x + 99 = 56 56x + 72. 72. ओके. सर हे आन्सर 55 27. x = 27. क्लिअर. आपल्याला काय विचारलंय फाइंड द नंबर विचारलं. मग काय करणार मी सांगा. आन्सर 27 नाही याला मल्टिप्लाय बाय 27 करायचं. क्लिअर. काय ते 72. चुकलं माझं. 72 कसं काय आलं. काय ते 72 कसं काय आलं. अरे 72 कसं आलं काय मल्टिप्लिकेशन केलं ना बाबा. 9 8 जा 72. 7x × 8 म्हणजे 56. ओके. मला आणि बेसिक मध्ये जायला सांगू नका. लक्षात येते ना. तर आपला पोर्शन नाही होणार आहे. जर आपण सगळंच बघत गेलो. मी तुम्हाला मागे सांगितलेलं मी जो चॅप्टर पाठवतो त्याचं थोडंसं तुम्ही हे पण करा. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन वगैरे मला शिकवावं लागतं का म्हणे. मी सांगितलं ना इथे तिरकस गुणाकार करा म्हणजे पटकन समजायला पाहिजे. ओके. तेवढ्या लेवलपर्यंत मी खाली जाऊ शकत नाहीये. तेवढ्या लेवलपर्यंत जर खाली जायला पाहिजे तर माझ्याकडे खूप दिवस असायला पाहिजे होते. तर मला शक्य झालं असतं. ओके. कारण एका दिवसाला मला एक चॅप्टर संपवायचं आहे. ओके. चालेल. येस सर. इथे बघा 40 वर्कर्स कॅन कम्प्लीट अ टास्क ऑफ 12 days. हाऊ मेनी मोर वर्कर्स आर इन 60 वर्कर्स सर. वर्क सर. 60. आपण काय करणार सांगा. याचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती येतं 480. 68. डिवायडेड बाय 8 केलं तर किती येतं 50 60 वर्कर. येतं. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय बघा. हाऊ मेनी वर्क. ओके बरोबर. हाऊ मेनी मोर विचारलं असतं ना तर ते थोडंसं प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यात 20 आन्सर आलं असतं. ओके. ओके. 20. ओके. चला नेक्स्ट जमेल का. नेक्स्ट जमेल का. अ मिक्सचर कंटेन मिल्क अँड वॉटर इन द रेशो 3:2. सर आम्ही सोडवतो थांब. सोडवा. सर मी सोडवतो. ओके. पण लवकर सोडवा. जास्त वेळ घेऊ नका. एक कोणीतरी प्रॉब्लेम पाठवलाय ना बघितलेला कोणी तो. एक कोणीतरी सर प्रॉब्लेम 2 पाठवलेत. 2 पाठवले. थांबा मी घेतो. बहुतेक माझी स्क्रीन जाईल. तिकडे गेलो तर माझी बहुतेक स्क्रीन जाते. 2 मिनिट ना बघतो मी.
अरे ग्रुपवर परत जरा मीटिंग लिंक पाठवा रे. कोणतरी नवीन जॉईन झाले त्यांना हे मिळेल. 15 लिटर. 15 मीटर सर. हो सर 15 लिटर. दोन मिनिट जरा 2 मिनिट द्या मला. किती प्रॉब्लेम पाठवले, टोटल किती आहेत ते, याच्यावर रेशोवर किती प्रॉब्लेम आहे? 2च सर. ओके, दोन्ही घेतो मी. 2 मिनिट हा, मला 2 मिनिट द्या. कोण गाणं गातोय बाबा? रेशोवर आणि प्रॉब्लेम आहेत. जरी कोणी पाठवले ना, कोणी पाठवले प्रॉब्लेम की तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नाही जमलं तर मी मग ते पाठवणार आहे. ओके, मी तुम्हाला वेळ देतो बघा. तुम्ही सोडून पाठवावी अपेक्षा आहे माझ्याकडनं. तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही सोडवून पाठवावी. ओके, 2 मिनिट हा. आले, स्क्रीन येणार माझी आता. क्वेश्चन घेतलेत मी इथे. ओके, दिसायला चालू झाली स्क्रीन? हो सर. हो सर. याच्यातल्या आधी संपू, हे झालं. 28 झाला तुमचा. 28 ओके. मिल्क आणि वॉटर रेशो आपल्याला दिलाय 3:2. 10 लिटर वॉटर वाढलं, ऍड केलं, हे 3x 2x + 10. आपलं काय झालं सांगा? इट बिकम्स 3:4 झालं. आता परत काय करा सांगा? तिरका गुणाकार करा. 4 × 3x म्हणजे 12x, 3 × 2x म्हणजे 6x आणि 3 × 10 म्हणजे 30. हे 6 या बाजूला घेऊन गेलो, 6x झाले 30. x ची व्हॅल्यू माझी काय आली सांगा? 5 आली. आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ मिल्क इन द मिक्सचर? मिक्सचरची क्वांटिटी आन्सर x नाही येणार आहे. आपला आन्सर काय येणार सांगा? 15 लिटर येणार आहे. क्लिअर? 15 लिटर. सगळ्यांना समजलं? येस सर. हो सर. येस सर. मॅथ्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. जसा तो खूप 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 इझी आहे ना, तसं इंटरेस्टिंग पण सब्जेक्ट आहे. पण इंटरेस्ट असेल तर. आणि इंटरेस्ट कसा डेव्हलप होतो? तर लहान वयात आपल्याला कन्सेप्ट आपले क्लिअर व्हायला पाहिजे. आता जर तुमच्या 8वीतले कन्सेप्ट क्लिअर झाले तर 11वी 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटणार नाही. पण नुसता तुम्ही एक्झामसाठी प्रयत्न केला तर तुमचे कन्सेप्ट नाही क्लिअर होत. माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की मी रेशो शिकलो बाबा, तर रेशोचा कुठलाही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला काय असायला पाहिजे? ते कन्सेप्ट परफेक्ट समजत असायला पाहिजे. ओके, मला वाटतं 29 वर तुम्हाला जमायला हरकत नाही. हो सर. 15. ओके. 15 मशीन मेक इफ द प्रोडक्शन इन्क्रीज बाय 25%. हे करू का मी? हो सर करा. हो सर. करा सर. इथे बघा, मशीन मेक 125 इन 8 hours म्हणजे एका तासामध्ये किती करते? 8 × 8 15 करते. 15. ओके, आपण कितीने वाढवलं? 25% वाढवलं. 100 मध्ये 25%, तर 15 मध्ये किती वाढला? मी काय करणार? 15 × 25 अपॉन 100. गुणाकार. बरोबर आहे माझं? हा, आता माझं 25 × 100, 15 अपॉन काय महिना? 4 महिना. बरोबर आहे? म्हणजे प्रोडक्शन माझं किती वाढलं सांगा? 15/4 म्हणजे ऍक्च्युली काय येतं? आणि त्याला मी किती आपला आहे? हाऊ मेनी पार्ट्स विल इट मेक इन 8 hours? आपलं हे काय झालं सांगा? हे काय वाढलेलं झालं, पण कशामध्ये वाढलं? ते 15 पार्ट्स मध्ये वाढलं. मी काय म्हणतो, लक्षात आलं तुम्हाला? प्रोडक्शन अगोदर किती व्हायचं? 15 पार्ट्सचं व्हायचं. आता त्याच्यामध्ये वाढले किती सांगा? 15/4 पार्ट्स वाढले. म्हणजे ऍक्च्युली प्रोडक्शन किती होतं सांगा? 15 + 15/4 म्हणजे किती आलं? 75/4.
बरोबर आहे? 15/4 कसं काय? हा, हे आपले ओरिजिनल पार्ट्स. प्रोडक्शन किती वाढलं? 25% वाढलं. म्हणजे काय आलं सांगा, याचा डिनॉमिनेटर मी सेम केला. 15 150. 150 होतं, 75 येतं ना, 75/4. ओके, हे काय झालं सांगा, एका तासाचं प्रोडक्शन झालं. इंटू मी काय करणार आहे? 8. 8 करणार. हा, तू आन्सर सांगते. ओके ओके, आन्सर सांगते. ओके, म्हणजे किती होणार सांगा आपलं? 150. किती होणार? समजलं सगळ्यांना? सर. हो सर. समजलं? हो सर. हो सर. ओके. यस सर. रेशिओ पण खूप खूप इझी आहे, लक्षात येते ना. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, खूप खूप इझी वाटेल. हा प्रॉब्लेम आला, हा घेऊया का आपण आधी? हो सर. सर त्याच्या वरती एक अजून एक होता सर. घ्या सर. 3 प्रॉब्लेम होते. 3 होता. घेतो आधी हे घेऊया, हे संपूया. ओके, पहिल्यांदा हा करूया का? Yes, sir. तुम्ही ट्राय केलाय कोणी? सर 5 आन्सर आहे. माय आन्सर नाही आहे ना. सर 15 उत्तर 15. इथे बघा, एक प्रॅक्टिकली विचार करा. 12 वर्कर्स होते, ते 1/3 केले म्हणजे 4 झाले वर्कर. सर 5 उत्तर आहे 5. 12 वर्करना 10 दिवस लागत असे, तर 4 वर्करना 15. कमी लागणार का जादा जाणार? जास्त लागणार. जादा. जास्त मग 5 लागणार. आन्सर कसं करणार तुम्ही? प्रॅक्टिकली विचार करा. ओके, तर जनरली मी काय करतो सांगा, याला काय करतो सांगा, याला आणि याला 12 होते. 110 होतात. ओके, आणि आपल्याला किती वर्कर आहेत? आपल्याकडे 4 आहेत. किती आलं याचं? 30 आले. पण आपल्याला किती विचारलंय? हाऊ मेनी मोर डेज विचारलं. किती डेज लागणार मोर? 20. 20 लागणार आहे. व्हिडिओ म्हटलेलं त्यामुळे 8 वर्कर्स येणार. सर 20 सर. कामगार येणार ना. अरे कोण बोलतोय बाबा? ते घरचं तुमचं ऐकायला येते ना मला. ओके, चला नेक्स्ट. हा थोडासा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे मला वाटतं. ओके, हा परीक्षेमध्ये पण आलेला का? 2023 मध्ये आलेला होते, दाखवते इथे. ओके, कशातला आहे हा प्रॉब्लेम? सर पुस्तकातला. पुस्तकातला आहे. ओके, तर इथे बघा, हा थोडासा आपण समजून घेऊया. ह्याच्यासाठी वेळ द्यायला सुद्धा हरकत नाही, जास्त वेळ. ओके, हा परफेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चालेल. चला, ए रिक्वायर्ड 12 days टू कम्प्लीट अ जॉब. ए ला आपल्याला काय होतं सांगा, एक काम करायला 12 दिवस लागतात. बी रिक्वायर्स तेच काम करायला 20 दिवस लागतात. ओके, बोथ दॅम आर वर्क टुगेदर. दोन्ही एकत्र त्याने काम चालू केलं आणि 3 दिवसानंतर कोण गेला? ए काय केला? गेला. ओके, हाऊ मेनी डेज विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट द रिमेनिंग जॉब. ओके, हा थोडासा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, परफेक्ट समजून घ्या. सर 12 येते. बघूया की. ओके, तर मी काय करणार सांगा, हा 12 दिवसात ते काम पूर्ण करतो. तर एका दिवसात तो किती काम करणार सांगा? 1/12. बरोबर आहे? सर 12 दिवसात ते काम करतो, त्यामुळे एका दिवसात तो काय करणार आहे? एका दिवसात किती करणार? 1/12. हा एका दिवसात किती काम करणार? 1/20. दोघे मिळून एका दिवसात किती काम करणार? तर यांचं दोघांचं काय होणार सांगा? ऍडिशन होणार. म्हणजे आपण किती करूया? हे 5 घेतलं इथे. 60. 5 3 म्हणजे किती आलं सांगा? 8/60. बरोबर आहे? येस सर. म्हणजे काय झालं सांगा? 4/50. नाही, 2/50 ना. 2/50. बरोबर? हॅलो. येस सर. ओके, दोघे मिळून एवढं काम करतात. ओके, आता काय पुढचं बघूया. त्याने किती दिवस काम केलं? 3 दिवस दोघांनी मिळून काम केलं. 3 दिवसात त्याने किती काम केलं?
इंटू 3 करणार. ओके, म्हणजे काय आलं 3 1 3 3 5 15. दोघांनी मिळून 3 दिवसात किती काम पुरं केलं? 2/5. ओके, म्हणजे राहिलं किती काम? राहिलं शिल्लक किती काम? 3/5. 3/5. हे कसं काढलं 3/5? कारण मी काय करणार, संपूर्ण कामातनं 2/5 वजा केलं. तुम्हाला किती मिळालं? या दोघांचे डिनॉमिनेटर सेम केलं तर काय आलं? 3/5. क्लिअर? हो सर. ओके, म्हणजे आता 3/5 काम ना हे कोणाला कम्प्लीट करायचंय? बी ला कम्प्लीट करायचं आहे. ओके, 3/5 बी ला कम्प्लीट करायचं आहे. तर तो एका दिवसात किती काम करतो? डिवायडेड बाय एका दिवसात. ओके, म्हणजे काय होणार सांगा? 3/5 इंटू 20/1. आन्सर किती येणार? 12. हा प्रॉब्लेम कसा सोडवला त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागे कन्सेप्ट काय ते लक्षात घ्या. मी पहिल्यांदा काय काढलं सांगा? एका दिवसाचं काम काढलं दोघांचं. नंतर दोघांचं मिळून काढलं एका दिवसाचं. दोघांनी मिळून 3 दिवसाचं केलं म्हणून मल्टिप्लाय बाय 3 केलं. त्याच्यावरनं मला समजलं की किती काम माझं राहिलंय. सर ओके, आणि राहिलेलं काम बोल. सर 1/12 ला 5 ने आणि 1/20 ला 3 ने का मल्टिप्लाय केलं? त्याच्यासाठी तुला 5वीत जावं लागेल. त्याचं मी काय केलं सांगा? डिनॉमिनेटर सेम केला तरच आपण ऍडिशन करू शकतो. ओके, त्याच्यासाठी तुला 5वीत जाऊन बसावं लागेल. तेवढ्या खालीपर्यंत मी नाही जाऊ शकत. मी तुला सांगितलं माझ्याकडे टाइम नाही आहे तेवढा. मी डेफिनेटली ते क्लिअर केलं असतं, पण ते 8वीचं नाही आहे. ओके, हा डिनॉमिनेटर मी असं ऍड करू शकतो का? 120 घेतलं, हे आणि 1 हे ऍड करायचं आणि हे आणि हे ऍड करायचं, चालेल? हा, नाही चालणार. तर त्याच्यासाठी या दोघांचे डिनॉमिनेटर मला सेम करायला पाहिजे. दोघांचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी डिनॉमिनेटरला ह्याला मी 3 ने जोडलं, त्यामुळे ह्याला पण मी 3 ने मल्टिप्लाय आणि ह्याला 5 ने, ह्याला पण काय केलं? 5 ने मल्टिप्लाय केलं. समजलं तुला? हो सर. समजलं? हा, हे प्रॉब्लेम आहे ते बघा. ओके, बघतो ना, मी बघतो ना, संपूया ना. ओके, हा परफेक्ट समजला क्वेश्चन सगळ्यांना? हो सर. आणि मग असं सोडवलं आपण आणि एक नाही ना, आणि कुठला होता? ओके, सर लास्टचे 2 आहेत. कुठले? आणि पाठवले ते घेऊया का? सोडवणार ते कोणी ग्रुपवर कुठला पाठवला तो बघितला सगळ्यांनी? सर अजून एक सोडवण्यासारखा आहे? सोडवण्यासारखा आहे का? तुम्हाला तो जमेल का? तो हो सर जमेल. हो जमेल तर सर सोडून जमेल. कोणीतरी पाठवा. जमेल तर सोडून कोणीतरी पाठवा. आणि नंतर ह्याच्यातला कुठला घ्यायला पाहिजे सांगा मला. सर 37. पहिला घेऊ. ओके, सर ते मोठं करा ना. करतो ना. इथे बघा, रेशिओ ऑफ एजेस ऑफ ए अँड बी 3:4. म्हणजे एज त्यांचं काय आलं सांगा? 3x4. 5 years ago their ages were 2:3. या दोघांमधनं काय करायचं? वजा 5 करायचं. म्हणजे आपल्याला किती मिळणार? 2:3 मिळणार. क्लिअर? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, म्हणजे 8 या बाजूला घेऊन घेतले तर x झाले, ते त्या बाजूला घेऊन गेलो. सर उत्तर 5. 5 आन्सर नाही आहे. आन्सर काय येणार सांगा? 5 into 3 किती होणार? 15 एकाचं आणि दुसऱ्याचं काय होणार सांगा? 20 होणार. चूक करू नका. आन्सर 5 द्यायचं चूक करू नका. आन्सर काय येणार सांगा? 15 आहे, 20 येणार. क्लिअर? येस सर. आज मी खूप बोललेलो आहो, लक्षात येते ना? कारण 2-3 लेक्चर माझे झालेले आहेत, त्यामुळे आज थोडासा मी दमलेला आहो, लक्षात आहे. त्यामुळे मी 9:30 पर्यंत नाही घेणार आहे, मी 9 वाजता संपवणार आहे. ओके, त्यामुळे कमीत कमी कुठले प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे ते सांगा मला, कारण बऱ्यापैकी मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. आणि जर कन्सेप्ट क्लिअर केलेले असतील तर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम करता यायला पाहिजे.
37 37. ओके. काय दिलंय? एक्स भरायचं डायरेक्टली विथ वाय अँड इन्व्हर्सली विथ झेड. हे मी असं लिहिलं. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. When x is equal to 6, y is equal to 8 आणि z is equal to 2. Find x when y is equal to 12 and z is equal to 3. आपल्याला काय करावं लागेल सांगा? 6 हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण याची व्हॅल्यू काय येते सांगा? 8/4 म्हणजे किती येते? 8/2 म्हणजे किती येते? 4 येते. 4. ओके, म्हणजे आपण काय करणार आहे? हे लिहिताना कसं लिहिणार सांगा? x इज इक्वल टू k टाइम्स y अपॉन z. आपण k ची व्हॅल्यू काढली. k ची व्हॅल्यू किती आहे आपली? 4 आहे. ओके, समजलं काय ते? हो सर. ओके, त्याच्यावरून आपल्याला काढता येईल ना? हो सर. बरोबर आहे. नाही, माझं काहीतरी चुकलं. 2 मिनिट. नाही, चुकलं माझं. आपण काय लिहिणार सांगा? x इज इक्वल टू k टाइम्स y अपॉन z लिहिणार. x ची व्हॅल्यू 6 आहे, याची व्हॅल्यू 8 आहे, याची व्हॅल्यू 2 आहे. ओके, त्यामुळे काय होणार सांगा? k ची व्हॅल्यू काय होणार सांगा? 8 या बाजूला घेतलं, 8च आहे ना ते. 8 आणि 2. ओके, हे 4 झाले. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार? 3/2 मिळणार. 3/2. आता ती वापरा ना. आपल्याला काय दिले सांगा? x ची व्हॅल्यू काढायची आहे. ती कशी काढणार? 3/2 इंटू y ची व्हॅल्यू डिवायडेड बाय z ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. काय येणार? x ची व्हॅल्यू 6 येणार. 6 येणार. क्लिअर? हो सर. ओके. आता सांगा मला आणि काय करायचंय? बाकीचे तुम्ही सोडवा. ओके, एक तुम्हाला डोक्याला चालना देणारा प्रॉब्लेम देतोय बघा. उद्यापर्यंत कोणीतरी मला सोडून पाठवायचा आहे. हो सर, मी पाठवतो. 39 प्रॉब्लेम. 39 आणि हा पण 40. ओके सर. डोक्याला थोडासा चालना देणारा प्रॉब्लेम आहे. आणि ग्रुपवर कोणी पाठवला तो बघितलाय तुम्ही सगळ्यांनी? किंवा आत्ता पाठवलाय? हो सर, आत्ताच पाठवला, थोडा वेळ झालाय. ओके, तो सोडवण्यासारखा आहे का? काय मी घ्यायला पाहिजे बघा? ट्राय करणार तुम्ही? आहे सोडवण्यासारखं आहे, मग ट्राय करा. ओके, सर 39चं 15 उत्तर आहे. काय बघा ना, सोडून पाठवा ते. सर पाठवा. हा मी अशा प्रकारचा एक घेतलाय बहुतेक. हे बघा, गत वर्षी 2 भावाच्या वया 2 फरक असून गत वर्षी त्यांच्या एक अशा प्रकारचा एक घेतला ना, तशाच साधारण तसा आहे. त्यामुळे सोडू शकाल तुम्ही. ओके, कुठला? 29चा 39चा थांब 2 मिनिट. अ वॉटर टँक फिल्स इन 20 मीटर वेन 2 पाईप. आपण काय करतो सांगा? एक टँक भरायला ना 2 नळ वापरतोय. एक नळ आहे आणि इथे दुसरा नळ आहे. जर दोन्ही नळ आपण चालू केले ना तर त्याला 20 मिनिटं लागतात फुल व्हायला. ओके, 20 मिनिटं लागतात. आणि इफ वन पाईप टेक 30 मिनिट अलोन. आपण समजा हा बंद केला आणि हा चालू केला तर 30 मिनिटं लागतात. आता समजा मला हा बंद करायचा आणि हा चालू करायचा तर मला किती मिनिटं लागणार? समजलं प्रॉब्लेम काय ते? येस सर. ओके, ट्राय करा. सिंपल आहे बघा. समजून द्या. काय ते? परत समजून देऊ? हॅलो, बोल की रे. काय ते? इथे बघा, परत लक्षात घ्या. इथे बघा 2 नळ आहेत आपल्याकडे. दोन्ही नळ आपण चालू ठेवले तर 20 मिनिटं लागतात मला. ओके, टाकी फुल व्हायला. समजलं सर, समजलं. ओके, आता हा जर बंद केला आणि हा चालू ठेवला तरी टाकी फुल व्हायला 30 मिनिटं लागतात. आता मला काय करायचं? हा बंद करायचा आहे आणि हा चालू ठेवायचा आहे. तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल? क्लिअर? 40 40 नाही जमणार?
काय करा बाबा? मगाशी कोणीतरी सांगितलं करून पाठवतो म्हणून. कोण पाठवणार आहे? हा, इझी आहे, फक्त लक्षात घ्या काय करायचं ते लक्षात घ्या. सर ओके, चालेल. मी थांबू? हा बोल. सर तुम्ही कुठले कुठले क्लासेस घेता? मी फक्त मॅथ्स आणि इंटेलिजन्स. ओके, सर मराठी इंग्लिश 9-10 वगैरे मी नाही घेत. ओके, सर मी घेत नाही. मी रोबोटिक्स मध्ये काम करतो, रोबोटिक्स प्रोग्रामिंग. आम्ही काय करतो, इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धेमध्ये मुलांना घेऊन जातो. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. ओके, पण मॅथ्स मला आवडतो, खूप आवडतो. त्यामुळे मॅथ्स मी घेत असतो, मध्ये मध्ये कोणाकोणाचे घेत असतो. 5वीचे पण घेतो मी, 6वीचे पण घेतो, पण असे कंटिन्युअस नाही मला जमत. ओके, तर आमची जी एक टीम आहे ती सध्या IIT मुंबईच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेली आहे आणि ती फायनल मध्ये आलेली आहे. आणि त्यांचं फायनल आहे ते 8 तारीखला आहे. गेल्या वर्षी तर आमचं एक जपानमध्ये जे कॉम्पिटिशन असतं त्याच्या 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर आलाय. आणि सगळे आमची कामं करतायत ते आमची त्याच्यामध्ये करतात. आन्सर 20 येतं. आन्सर मी नाही सांगणार आहे. खूप अवघड असतंय. अवघड नाहीये, 4थीतले मुलं पण करताय रोबोटिक. ओके, आपण तुमची परीक्षा झाल्यावर त्याच्यावर बोलूया. परीक्षा झाल्यावर तुमची बोलूया. किती काय ते? टेस्ट सिरीजची किती फी आहे? टेस्ट सिरीज जर तुम्हाला IT ची घ्यायची आहे, इंटेलिजन्सची घ्यायची आहे ना, तर मी तुम्हाला सगळे 20 क्वेश्चन मी तुम्हाला 199 रुपये मध्ये देऊ शकतो. 20 टेस्ट क्वेश्चन नाही, 20 टेस्ट मी तुम्हाला 199 वर अवेलेबल करून देतो उद्या. आणि चॅप्टर वाईज पाहिजे तर माझी किंमत जास्त आहे, 30 रुपये पर चॅप्टर. त्याच्यावर तुम्हाला चांगले क्वेश्चन मिळणार आहेत. जवळजवळ 20 ते 25 क्वेश्चन एका चॅप्टर मध्ये मिळणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे. मला वाटतं तुम्ही तेवढे क्वेश्चन केले ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सर ओके, बोल. सर ते बुद्धिमत्ता मध्ये दिनदर्शिका एकदा घेता सर. दिनदर्शिका. हा घेतो ना. मी उद्या तुला लेक्चर पाठवतो कॅलेंडरवर, तो बघा. हो सर. नाही समजला तर मी परत घेईन तो. ओके, हो सर. उद्या काय घेणार आहे? उद्या संध्याकाळी. ओके, चालेल. चला, उद्या काय घेणार आहे सर? डाऊट आहे. मी सांगतो. बोल. तर काल तुम्ही जे पेपर पाठवले होते मॅथ्स आणि IT चे रिलेटेड, तर त्याच्यात एक प्रश्न असा होता की त्याच्यामध्ये काही नंबर्स दिले होते, तर त्यांचं जे डिफरन्स होता तर सगळे नंबर्स होते. आणि तर त्याच्यात अरे तुम्ही कोण चालू आहे? 2, 3, माईक कोणाचं 5 चालू आहे? आणि कोणाचा माईक चालू आहे? बोल. क्वेश्चन पेपर सेट मधलं तुम्ही एक क्वेश्चन होता, तर त्याच्यात कुठला क्वेश्चन पेपर सांग, कुठल्या टॉपिक वरचा? तर पहिला जो कालचे काल तुम्ही नाही, पाठवला. चॅप्टरचं नाव सांग ना मला. चॅप्टरचं नाव सांग ना. अहो सर, ऑनलाईनची टेस्ट पाठवली होती ना. तेच रे, ते चॅप्टर कुठला तो सांग ना मला बाबा. कुठल्या चॅप्टरवर? सर मी उद्या सांगतो तुम्हाला. सर पण उद्या कशाला? आताच सांग ना. आताच मी तुला क्लिअर करतो ना. मी तो पेपर घेऊन येतो ना इथे. सर त्याच्यात सर उद्या सांगा. चुकलं होतं. ओके, चालेल. चला, कारण ते 2, 3, 5, 7, 9 लिहिलं सर होतं. उद्या काय शिकवणार आहे? नंबर नाहीये. अरे उद्या सकाळी तुला भेटेल काय ते. ओके, सर चालेल. 39 20 येतं आणि 40